कोपरगाव लायन्स बिझनेस एक्स्पोला 5ही दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद. 5व्या दिवशी पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगत. कोपरगाव लायन्स बिझनेस एक्स्पोला कोपरगावकरांनी 5ही दिवशी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला आहे. लायन्स बिझनेस एक्स्पोच्या 5व्या दिवशी म्हणजेच अंतिम दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या थाटात पार पडला आहे. या दिवशी प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री स्पृहा जोशी यांची विशेष उपस्थिती होती. तसेच प्रांताधिकारी शिर्डी माणिकराव आहेर, युवा नेते विवेक कोल्हे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजने, नगराध्यक्ष पराग संधान, युवा उद्योजक सम्राट वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. या महोत्सवात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेच्या विजेत्यांना पुढील प्रमाणे पारितोषिक वितरण करण्यात आले आहे. रॅली स्पर्धा प्रथम क्रमांक समता इंटरनॅशनल स्कूल, द्वितीय साई प्रेरणा कलामंच अलिबाग, डान्स लहान गट प्रथम जिल्हा परिषद स्कूल बोलकी, द्वितीय श्री संत ज्ञानेश्वर स्कूल गणेशवंदना, तृतीय मल्हार ग्रुप जिल्हा परिषद स्कूल सोनेवाडी. डान्स स्पर्धा मोठा गट, पहिले बक्षीस रॉकर्स अकॅडमी कोपरगाव, द्वितीय आर्काव डान्स अकॅडमी कोपरगाव, तृतीय बक्षीस आत्मा मालिक इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेज कोपरगाव. कॉमेडी नाटक स्पर्धा प्रथम KJ सोमय्या कॉलेज कोपरगाव, द्वितीय व तृतीय आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल. या सर्व विजेत्यांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या बिझनेस एक्स्पोमध्ये विविध व्यावसायिक स्टॉल्स, खाऊगल्ली तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचा कोपरगावकरांनी मनसोक्त आनंद घेतला. मोठ्या प्रमाणावर खरेदी करत नागरिकांनी आपला उत्साह द्विगुणित केला आहे. कोपरगाव लायन्स बिझनेस एक्स्पो 2026 हा उपक्रम कोपरगाव शहरासाठी एक भव्य आणि स्मरणीय महोत्सव ठरला आहे. परफॉर्मन्सेस बघायला मिळतात आणि आज इथे आल्यानंतर या छोट्या छोट्या दुसरी तिसरीतल्या मुलांनी जे गाऊन आणि वाजवून इथे परफॉर्म केलं ते इथे पोरं असतील तर त्यांचं खूप खूप कौतुक. आणि तो ढोलकीवाला दादा होता, तो लेपला गात पण होता. कसं काय जमलं, ती पेटी कशी वाजवली इतकी भारी आणि गायले किती भारी. आणि ही जी एनर्जी आहे ना तिथं परत परत जायची इच्छा होते. म्हणजे आपण आय थिंक आपण मोठे होतो तसं तसं आपल्या हातनं ते बाजूला बाजूला जात जातं. पण तो इनोसन्स आणि ती जी मजा घेण्याची त्यांची आत्ता मला वाटतं शक्ती आहे त्यांच्यात, ती कायम तशीच राहायला पाहिजे. आणि आय थिंक लायन्स क्लब ऑफ कोपरगाव आणि युनेस क्लब आणि लिओ क्लब आणि क्रीडा या सगळ्यांचं खूप कौतुक, कारण त्यांनी एवढी एनर्जी या सगळ्या छोट्या मुलांची एकत्र केली आणि त्यांना हा प्लॅटफॉर्म इतका सुंदर मिळवून दिला. येस, थँक्यू. तुम्ही रंगभूमी, त्यानंतर मालिका, चित्रपट आणि कवयित्री सुद्धा आहात. तर हे सगळं करत असताना व्हॉट इज युअर फेवरेट? काय करून जास्त समाधान मिळतं? मला सगळं करायला आवडतं एकत्र आणि मला सगळ्या गोष्टींमध्ये तितकीच मजा येते. पण नाटक हे एक माध्यम असं आहे, मला वाटतं तुमच्यापैकी अनेक रसिक असे आहेत जे खास नाटकासाठी म्हणून कोपरगावहून पुण्यापर्यंत मुंबईपर्यंतचा प्रवास करून येतात. आणि त्यामुळे नाटकाची जी गंमत असते कदाचित तुम्ही समजू शकाल मी काय म्हणते, की लाईव्ह एखादी गोष्ट सादर होते आणि त्या कलाकारांशी आपलं नातं जोडलं जातं. सो मलाही माझ्या प्रेक्षकांना लाईव्ह भेटायला जास्त आवडतं. क्या बात है. अशी एखादी कविता आहे का जी फेवरेट आहे, इफ यू रिमेंबर राईट नाव, आणि जी तुम्ही सगळ्यांना ऐकू शकता इथे? वी आर रिअली ईगर टू लिसन. मला असं वाटतं काही मुलं बक्षिसांसाठी पण थांबली आहेत, तर त्यांना थांबावं लागेल तेवढंच. काय बरं ऐकू? मला असं वाटतं की आज इथे लहान मुलं जास्त आहेत, खरं तर त्यांचे पालकही आहेत. लहान मुलं त्यांच्या त्यांच्या मजेमध्ये मग्न आहेत. तर साधारण शाळेत असताना मी जी कविता केली होती की त्या वयात आपल्याला एक तर वाटत असतं की आपले आई बाबा आपल्यावर भयंकर अन्याय करतायत आणि जगातलं जे सगळं काहीतरी चुकीचं चाललंय ते आपल्या बरोबर चाललंय आणि अपेक्षाही खूप असतात त्या काळामध्ये आपल्याकडनं. सो मी जी पहिली कविता गेली सगळ्यात आयुष्यात माझ्या, ती ऐकू का चालेल का? ऍब्सोल्युटली. म्हणजे मला ती एनर्जी आता इथे दिसतीये म्हणून मी असं लिहिलं होतं की तक्रार होती आईबाबांबद्दल केलेली थोडीशी, की सतत खरं तर माझे आईबाबा असे नव्हते आणि त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलंय मी जे काही केलं त्याच्यासाठी. पण ती कविता अशी होती की अभ्यास करा सगळीकडे एकच दोषा, अभ्यास करा सगळीकडे एकच दोषा, आई बाबांच्या वाढत्या अपेक्षा खरंच पूर्ण करू कशा. अभ्यास, परीक्षा, मार्क, टक्के यांना हल्ली एवढंच कळतं,
अभ्यास, परीक्षा, मार्क, टक्के यांना हल्ली एवढंच कळतं, आपलीच मुलगी यावी बोर्डात, असं सर्वांना वाटत असतं. गधडे यंदा 9वी, जरा अभ्यासाला लाग. सगळ्या घरातली टिपिकल काही वाक्य असतात ना, की गधडे यंदा 9वी, जरा अभ्यासाला लाग, पुढच्या वर्षी यायचंय बोर्डात, विचार करून वाग. चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवी असेल जर, चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवी असेल जर, 90% मार्क मिळवायला लागतील तर, असं म्हणून आई जबरदस्तीने उठवते. असं म्हणून आई जरा टीव्ही बघत असलो, जरा काही टाइमपास करत असलो की लगेच आया पहिले उठवतात तिथनं. असं म्हणून आई जबरदस्तीने उठवते. नेमकं तेव्हा टीव्हीवर सास भी कभी चालू असते. प्रसार माध्यमांकडूनही परीक्षांना फारच फुटेज दिलं जातं. मधल्यामध्ये चिरडतो आम्ही, जेव्हा जळतं तेव्हाच कळतं. टेन्शन येतं, मग काय म्हणतील सगळे. मार्क नाही मिळाले तर मग टेन्शन येतं, मग काय म्हणतील सगळे. कसे पेपर लिहितो आम्ही ते आमचं आम्हालाच कळे. मग सुरू होतात नसते चाळे, पेपर फुटणं कॉपी. सुरू होतात नसते चाळे, पेपर फुटणं कॉपी. भरडले जातात साधे भोळे, दोष त्यांच्याच माथी. आणि मला सांगा ज्ञानेश्वर रामदास कुठल्या कॉलेजचे पदवीधर होते? ते कुठे गेले होते कॉलेजमध्ये? पण मला सांगा, ज्ञानेश्वर रामदास कुठल्या कॉलेजचे पदवीधर होते? अंगभूत गुणांच्या जोरावरती झालेच ना ते मोठे. आणि पाहून हे सगळं पाहून टक्क्यांची आसक्ती, प्रश्न पडतो हल्ली, आम्ही विद्यार्थी की मार्कार्थी? पाहून हे सगळं पाहून टक्क्यांची आसक्ती, प्रश्न पडतो हल्ली सर, आम्ही विद्यार्थी की मार्कार्थी? आणि मग म्हणून शेवटी लिहिलं की हे सगळं संपेल केव्हा? शिक्षण पद्धती बदलेल का? आज इथे इतक्या मुलांना प्रोत्साहन देणाऱ्या सगळ्या शाळा आहेत, त्यांचे शिक्षक आहेत, त्यांचे प्रिन्सिपल्स आहेत, जे कौतुकाने त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि मार्कांव्यतिरिक्त काहीतरी करायचं त्यांना प्रोत्साहन देत आहेत. सो किती छान परिस्थिती आहे. म्हणून लिहिलं होतं की हे सगळं बदलेल केव्हा? शिक्षण पद्धती बदलेल का? आमच्याही मनाचा विचार कधीतरी कोणी करेल का? आमच्याही मनाचा विचार कधीतरी कोणी करेल का? बघता 13 वर्ष एका तपापेक्षाही जास्त या आपल्या एक्सपोला झालेला आहे. याची ख्याती फक्त कोपरगाव पुरतीच मर्यादित न राहता इतरही तालुक्यांमध्ये आपल्या एक्सपोचं नावलौकिक त्या ठिकाणी झालेलं आहे. निश्चितपणाने कोपरगावकर म्हणून या एक्सपोचा आयोजकांचा या निमित्ताने मी विशेष कौतुक करू इच्छितो. आणि एक कोपरगावकर म्हणून मला निश्चितपणाने अभिमान वाटतो की अतिशय सुंदर उपक्रम आपण या निमित्ताने घेतात आणि कोपरगावचं नावलौकिक त्या निमित्ताने होतं. या एक्सपोच्या निमित्ताने ज्यांच्या अध्यक्षतेखाली या वर्षीचा एक्सपो होता असे अक्षयजी गिरमे, सेक्रेटरी संदीपजी राशीनकर, त्याचप्रमाणे खजिनदार आमचे श्री अक्षय बोरा, त्याचप्रमाणे लिनेस क्लबचे अध्यक्ष सोनालीताई गिरमे असतील, सेक्रेटरी सोनालीजी जाधव असतील, खजिनदार सुजाताई राशीनकर, लिओ क्लबचे अध्यक्ष धीरज कराचीवाला, सेक्रेटरी मानस नागरे, खजिनदार सम्यक फुलपगर, क्रीडाईचे अध्यक्ष राजेशजी ठोळे, उपाध्यक्ष कियान आसने साहेब, सेक्रेटरी राहुल भारती, खजिनदार हिरेन पोपडेजा, तसेच सर्वच लिओ, लिनेस, लायन्स आणि क्रीडाई याचे सर्वच सदस्य. खरं तर यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे की त्यांच्यामुळे आपल्याला हा अनुभव या कोपरगावकरांना या निमित्ताने भेटतो. पुनश्च एकदा मला जरी सूत्रसंचालन करणाऱ्यांनी सांगितलं की मार्गदर्शन करा, परंतु मी मार्गदर्शन नाही करत, आपल्याला शुभेच्छा देतो. कारण की इथूनच शिकण्यासारखं खूप काही आहे. विशेषतः या वर्षीचा पेट एक्झिबिशन, त्याचे अनेक लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत त्याचा आनंद आगळा वेगळा उपक्रम असा या निमित्ताने घेतला. लाखोंच्या संख्येने, कोटीच्या संख्येने खरं तर उलाढाल या निमित्ताने होती. आपल्या स्थानिक उद्योजकांना, स्थानिक व्यावसायिकांना एक चांगली संधी आपण उपलब्ध करून देतात. त्याबद्दल पुनश्च एकदा आपले आभार व्यक्त करतो. संजीवनी उद्योग समूहाचा खरं तर सुरुवातीपासूनच या अशा उपक्रमांना सहकार्य राहिलेलं आहे. त्याबद्दल पुढेही असंच सहकार्य राहील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. डी न्यूज वृत्तवाहिनी, सामाजिक
शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.